प्रकाशजी चौगुले आहेत, महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक. त्यांना मी विनंती करेन का आपण आला असाल तर आपण जरूर व्यासपीठावर या. तर 40+ दमदार व्यक्तिमत्व दिनेशजी बामुगडे यांचे इथे आगमन झाले आणि आम्ही पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेताना परशुराम रायकर रिक्षा चालक मालक संघटनेचे कर्मचारी यांना सुद्धा मी विनंती करेन आपण यावं. देवांश फडके युवा क्रिकेटर या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि सामना सुरू करायचा. आज आम्ही पाहतोय विजयजी नारायण चव्हाण ट्रॉफी भव्य दिव्य स्पर्धा. सचिनजी गायकर सरांचं सुद्धा इथे आगमन झाले. आपण सुद्धा व्यासपीठावर या. सचिन गायकर सर. तर सामना सुरू होणार. दिगोडे विरुद्ध RCC पेठ. बलाढ्य दिगोडे. पंचांचा इशारा आलाय. टायमिंग अलर्ट. यस, टाइम ऑन. टायमर आमचे टायमर बॉय. यस, प्ले. अगदी सर्वांची नजर या स्पर्धेवर असणार आहे. आयोजन कमिटी. पॅव्हिलियन मध्ये फक्त खेळाडू असतील. पाठीराखे आढळल्यास आमचा कमिटी मेंबर आसपास जवळ असतो, आपण याची नोंद घ्या. आणि शायनर ग्रुप चे सर्व मेंबर्स अगदी मैदानाच्या चारही बाजूला फैललेत आणि त्यांची गुप्त यंत्रणा आम्हाला जरूर माहिती देईल. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होणार बंटी जोशी. अगदी सर्वांच्या परिचयाचा. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याची दैदिप्यमान कामगिरी पाहिल्या. RCC पेठ संघासाठी सातत्यानं आम्ही पाहिलं असेल त्याची उल्लेखनीय कामगिरी. दोन्ही बलवान संघ आहेत. मात्र समोर कोण खेळतोय? महाराष्ट्राचा सुपर डुपर स्टार विश्वजित ठाकूर. यास पहिला चेंडू अमांतर. संदीप पालकर आहेत आमचे मेन अंपायर. आपण पाहतोय आता विजयजी नारायण चव्हाण ट्रॉफी भव्य दिव्य स्पर्धा. आज पहिली रात्र. थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण पहिला दिवस म्हटला तर थोडी धावपळ असते आयोजकांची. मात्र कुठे का होईना अगदी वेळेमध्ये आम्ही सुरुवात केली. दुसऱ्या रात्रीपासून अगदी 7:30 पहिला चेंडू पडणार आहे. बॅकफुटला जाऊन हा चेंडू फटका खेळलाय. विश्वजितच्या बॅट मधून येतो हा तडाखा. हा फटका जरूर पाहिलाय. जरूर थर्ड अंपायर. तर नक्कीच आपण इथे पाहतोय विश्वजित ठाकूर आणि त्याला साथ देणारा फलंदाज अजय ठाकूर. छोट्या आणि मोठ्या दिगोडे म्हटल्यानंतर छोट्या आणि मोठ्या सर्वांच्या ओटावरती नाव आहे. आणि आता दिगोडे विरुद्ध RCC पेठ. तर रविशेठ पाटील साहेबांचे इथे आगमन झाले. यशस्वी पॅकर्स सिद्धार्थ अँड गोल्डी बामण डोंगरी. रविशेठ पाटील, सुभाष शेठ गोंडले आणि किंजल ट्रॉफीचे यशस्वी आयोजक आणि यशस्वी संघनायक तेजस म्हात्रे साहेबांचे इथे आगमन झालं. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. दबाव तंत्राचा वापर बंटी यासाठी ओळखला जातो. मैदानावर जशी परिस्थिती तसा त्याचा खेळ. आणि बंटी जोशीला माहिती आहे विश्वजित सारखा अनुभवी अगदी क्लास क्रिकेटर मैदानावर खेळतोय आणि अजय ठाकूर त्याला साथ देतोय. विश्वजित म्हटल्यानंतर बरंचसं काही आहे. मग त्याचा फॅन फॉलोअर्स वर्ग सुद्धा सातत्याने त्याचा खेळ पाहण्यासाठी जागरूक असतो. नेक्स्ट बॉल. एज लागते. चेंडू चाललाय डीप कडे थर्ड मॅनला आणि हा फटका जरूर आला चौकार.
आपण इथे पाहतो या 4 धावेच्या मदतीनं 5 षटकांचा सामना आहे. 30 मिनिटाचा अवधी असेल आणि टायमरची आपण कन्सेप्ट सुद्धा पाहतो. अगदी मैदानावर जर आपण इथे पाहिलं तर भूषण गवते आमचे नेरेगावचे इंजिनियर आहेत, यांच्या संकल्पनेतून साकारलेला हँडमेड टायमर सुद्धा आपण इथे पाहतो. नेक्स्ट बॉल बंटी जोशी. हा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा जरूर प्रयत्न केला आणि आपण इथे पाहिलं तर सिंगल मिळणार. अजयला साथ देणारा विश्वजित. एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या पाहिली तर टोटल रन्स 11. मागच्या 2 सामन्याचा प्रेम विचार केला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली धावसंख्या होती. पहिल्या सामन्यामध्ये टार्गेट होतं 64, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला. दुसऱ्या सामन्यामध्ये टार्गेट होतं 54 आणि हा तिसरा सामना आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला अगदी सामत संयमानं खेळतोय विश्वजित. विश्वजित नावातच बरंच काही आहे आणि आपण इथे जरूर पाहतोय बालाशेठ म्हात्रे. जरूर आम्ही पाहतोय आज दिगोडे संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले सन्माननीय बाळाशेठ. दमदार दिलदार व्यक्तिमत्व, सातत्यानं मित्रांसाठी काय पण असणारं व्यक्तिमत्व बाळाशेठ म्हात्रे फुंडे यांच्याकडून आपण पाहतोय दिगोडे संघाला आज सपोर्ट करण्यासाठी आलेत आणि दिगोडे संघाला त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्यात. आणि आम्ही पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध असलेली A1 जोडी. A1 जोडी म्हटल्यानंतर सर्वांच्या ओठावर परिचयाचं नाव ते म्हणजे सुकेश डाके आणि निलेश पाटील. आज आम्ही पाहतो या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. विजयजी नारायण चव्हाण ट्रॉफी या स्पर्धेला त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात, त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही धन्यवाद. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती 12. नक्कीच मेडन ओव्हरचं येथे कॅश प्राईज आम्ही आता देणार आहोत. अतिश भांडेला ज्याने मेडन ओव्हर इथं हाताळलं. थोडा आयोजक वर्ग आमचा बिझी असल्या कारणानं आम्ही ते त्याचा जरूर उल्लेख केला, मात्र ते देणं बाकी आहेत. जरूर मी अतिशला विनंती करेन. या स्पर्धेच्या आमचे सर्व मुख्य आयोजक समीरजी पाटील यांच्या वतीनं प्रत्येक मेडन ओव्हरला 2500 आणि अर्धशतकी खेळणाऱ्या खेळाडूला 5000चं कॅश प्राईज आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहे, ज्याचं आम्ही ओपनिंग होणार आहे 19 फेब्रुवारी. शेवटच्या 3 रात्रीमध्ये लकी ड्रॉ सरप्राईज गिफ्ट आहे. अगदी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. रेलिंगला आधार घेऊन जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांना विनंती करतो, अगदी आम्ही पाहतोय रेली मैदानाच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला बसण्याची व्यवस्था केल्या, आपण याची नोंद घ्या. तर नक्कीच आपण इथे पाहतोय एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या टोटल रन्स 12 धावा आहेत, 12 रन्स. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज सेबा शेख, विश्वजित ठाकूर आणि त्याला साथ देणारा अजय ठाकूर. चांगलं क्रिकेट. प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. 5 षटकांचा सामना आहे. RCC पेठ विरुद्ध दिगोडे. हा चेंडू डीप कडे खेळतोय विश्वजितचा. हा कलात्मक फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र फटका आलाय 4 धावेसाठी चौकार. क्या बात आहे. प्रकाशजी चौगुले जे प्रसिद्ध गायक आहेत, अगदी सर्वांच्या ओठावरचं नाव आहे आणि खऱ्या अर्थानं विश्वजित ठाकूरसाठी हे सॉन्ग होतं आणि आज RCC पेठ संघाला प्रकाशजी चौगुले साहेबांनी स्पॉन्सर केलं. जरूर आपण इथे पाहतोय दिगोडे विरुद्ध RCC पेठ यांच्यामध्ये होणारी बलवान फाईट. विश्वजित म्हटल्यानंतर टेनिस क्रिकेटचा शेनशाह. सातत्याने आम्ही पाहतोय रेस्ट ऑफ ग्रामीणचं नेतृत्व ज्यानं रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये केलं होतं आणि ग्रामीणला पराभूत होण्यासाठी संपूर्ण भारत एक झाला होता आणि तिथे विश्वजितनं छाप सोडली होती. ऑन साईडला जरूर इथे आपण पाहिलं लॉंग ऑनकडे प्रयत्न खूप चांगले. चपलाईचं उत्तम उदाहरण. मात्र पंच इशारा करतील वेगानं धाव सोडण्याची तयारी आणि विश्वजित त्यासाठी तरबेज. तर इथे रिव्ह्यू थर्ड अंपायरची इथे मागणी केली. एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या पाहणार आहोत.
संघाची धावसंख्या यस यस डिसिजन अजूनही पेंडिंग. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दिगोडे विरुद्ध यस नॉट आउट. तर इथे धाव पूर्ण. तेजस्वी मात्रे आम्ही पाहतोय सिद्धार्थ अँड गोल्डी बामणडोंगरीचे संघ नायक किंजल ट्रॉफीचे यशस्वी आयोजक आणि बामणडोंगरीचे पुरस्कर्त्या यशस्वी पॅकर्स रवी शेठ पाटील आणि सुहास शेठ गोंदले. मी दोन्ही व्यक्तिमत्वांचं मनापासून धन्यवाद देतोय. हा फटका जरूर गेला कार्पेटच्या माध्यमातून. एक धावेसाठी प्रयत्न केला जाईल. दिकोडे विरुद्ध RCC पेठ. PTC लाईव्ह म्हटल्यानंतर आम्हाला संदीपजी वास्कर साहेबांना सातत्याने पाहतो. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या पनवेल प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक आज पेठ संघाला चांगल्या खेळासाठी त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद. नेक्स्ट बॉल. तर नक्कीच आम्ही इथे पाहतोय पृथ्वी आणि देवांश इलेवन दिगोडे संघ खेळतो आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत केतन शेट्टरे, रुपेश सिनारे असतील आणि मंगलमूर्ती सेलिब्रिटी मॅनेजमेंट सर्व्हिसचे आम्ही पाहतो ओनर्स राकेशभाई सिनारे खंदीप पाटीराक आहेत. दिगोडे संघाला आज ते सपोर्ट करण्यासाठी आले. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद. नेक्स्ट बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका इथे फसतोय. विश्वजितला साथ देण्यासाठी सलामीला आला होता अजय ठाकूरच्या खेळीचा अंत. गुड्डू जोशी यांचे इथे आगमन झाले. गुड्डू जोशी RCC पेठ संघाचे बिग सपोर्टर आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो जर आपण आला असाल तर आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. यावं आपण स्टेजवर. या स्टेज आहे. संयमानं तो खेळ करतोय आणि आपण पाहतोय चांगल्या दर्जाचा क्रिकेटर कसा असावा, मैदानावर चांगली साथ कशी ठेवायची आणि मैदानावर टिकून कसं राहायचं. 5 षटकांचा सामना आहे. विश्वजितला माहिती RCC पेठ संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांची दमदार गोलंदाजी सुद्धा. आणि आता आम्ही पाहतोय त्याच्या विरुद्ध कुठली तरी प्लॅनिंग असेल आणि आता नवीन फलंदाज झालाय अभिजित ठाकूर. छोट्या आणि मोठ्या जरूर आपण इथे पाहूया. 2 सख्या बंधूंची दहशत आपण सातत्याने पाहिल्या आणि आपण इथे पाहतोय छोट्या आणि मोठ्या मैदानावर. दिगोडे संघ म्हटल्यानंतर छोट्या आणि मोठ्या सर्वांच्या परिचयाचे आहेत आणि आता धावा धाफलकावर 19. गोलंदाज झालाय जिशान शेख, वेगवान दर्जेदार गोलंदाज RCC पेठचा जिशान. हा चेंडू शांत डोक्यानं खेळतोय. जरूर इथे आपण पाहिलं विश्वजितला साथ देण्यासाठी अभिजित आलाय आणि आता या चेंडूवर धाव आपण पाहिले. एकूण धावा धावफलकावर 20. पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर 7 आणि आता जिशान शेखचा हे तिसरं षटक आहे. तर सुबोध पाटील आम्ही पाहतो अलिबागवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. आमचे कोच संभाजी मस्कर यांचे ते भाचे आहेत. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुबोध पाटील अलिबाग. RCC पेठ विरुद्ध दिगोडे. नेक्स्ट बॉल जिशान शेख.
चेंडूची लाईन पाहिली, शॉट सिलेक्शन, हा धोका, एक धोका टळला आणि हा दुसरा धोका. हे छोटे छोटे क्षण सामन्यामध्ये खूप महत्वाचे असतात. दोन सख्खे बंधू बघा, तणाव, दबाव, चिडचिड, आणि इथे आम्ही पाहतोय इथे धोका जरूर होता, क्षेत्ररक्षकाने चूक केली, थ्रो सुद्धा फेकला, मात्र त्यानंतर इथे आम्ही म्हणेन दोघांनाही प्रेम इथे जीवनदान मिळालं. दोन सख्खे बंधू. नक्कीच आम्ही पाहतोय गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा जिशान, पहिल्या चेंडूवर सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. रिवाज अटेम्प्ट, शरीराचा वेध घेणारा, अपील मध्ये उत्साह, गोलंदाज जिशान यासाठी ओळखला जातो. अगदी आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम आरसीसी पेठच्या माध्यमातून जिशाननं अनेक स्पर्धेमध्ये तो कारनामा केलाय आणि तो आरसीसी पेठ संघाचा गुणवान गोलंदाज आहे. आपण पाहतोय जिशान शेख. जिशान शेख आतापर्यंत 3 चेंडू धावा दिल्या, 2. नेक्स्ट बॉल. फुटवरचा वापर, बॅट मधून दाखवला तडाखा, विश्वजीतचा फटका षटकार. तीनचा आम्ही धन्यवाद देतो. अगदी सिच्युएशन पाहून त्याने सॉन्ग लावल्या आणि विश्वजीतच्या बॅटमधून हा तडाखा. बॅकफुटला जाऊन आणखीन एक फायर. ही आहे दिगोडे गावाची शान, महाराष्ट्राचा सुपर डुपर स्टार, वेगाचा बादशाह, मात्र मैदानावर बॉम्बस्फोट घडवतोय आणि आणखीन एक षटकार. अगदी सुरुवातीच्या 3 चेंडूवर जिशानचा दबदबा होता आणि बॅक टू बॅक 2 सिक्सेस. एकूण धावा दाफलकावरती गुणसंख्या 33 रन्स. गडी बाद झाल्या अजय ठाकूर, 33 धावा, षटकार, हॅट्रिकच्या मार्गावर. जिशाननं आता सपाटून मार खाल्लाय. 3 चेंडू चांगले फेकल्या, मात्र 2 चेंडूवर हल्ला बोल. रिव्हर्स अटेम्प्ट. विश्वजीत आज त्यांनी मनाची तयारी केल्या. बऱ्याच वेळा तो रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. अभिजित ठाकूर आणि विश्वजीत ठाकूर, 2 सख्खे बंधू, आणि पंचांचा इशारा आलाय ड्रिंक्स ब्रेक. 2 सख्खे बंधू असं नेहमी म्हटलं जातं का? 2 सख्या बंधूंचं कधीच पटत नाहीये. अगदी समाजामध्ये आम्हाला प्रेमने आम्हाला माहिती दिली का इंच जागा सुद्धा सोडत नाहीये, मात्र मैदानावर 2 बंधूंचं नेहमी खूप छान पटतं. ड्रिंक्स ब्रेक ऐकूया DJ नितीन यांना. इथे आलेत चिअर मॅन संजय शिवकरचे आलेत आमचे. यस, संजय ढवले यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो. अगदी त्यांचा अनोखा डान्स आम्ही इथे पाहिला. नक्कीच चुपा ड्रायव्हरनं आपलं खूप कौतुक केलं या डान्सबद्दल. आपण असंच एंटरटेनमेंट करायचं. एकूण धावा दाफलकावरती गुणसंख्या आपण इथे पाहूया. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा दाफलकावर 31. क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहतोय तुम्हाला संयम ठेवावा लागतो, कारण जर तुम्ही उपाययोजना कराल, चांगला खेळ कराल, विजयजी नारायण चव्हाण ट्रॉफीची दमदार स्पर्धा, लख प्रकाश, व्हाईट लाईट सुद्धा पाहतोय. आणि नेरे दुंद्री विभागामध्ये हा प्रयत्न पाहिला आपण पाहतोय. जितूदादा 11 हनुमान नेरे संपूर्ण आयोजकांचं आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. तर नक्कीच महाशिवरात्र आता सुरू होणार आहे, आम्ही पाहतोय जरूर. आणि नेरे गावामध्ये हनुमान व्यामंडल नेरे कुस्तीच्या भव्य स्पर्धा, अगदी महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेले नेरे गावाची कुस्ती स्पर्धा. 4थं षटक अरबाज शेख. 3 षटकानंतर 33 आल्या. सामन्यातील आपण पाहतोय पूर्वार्ध. नेक्स्ट मॅच होणार आहे फर्स्ट राऊंड 4 मॅच 2 बलाढ्य संघामध्ये. मातोश्री गॅरेज रॉकस्टार वेदांत 11 भादवड. बिग मॅच सिद्धार्थ अँड गोल्डी बामण डोंगरिया.
आणखीन 2 बलाढ्य संघामध्ये आपण पुढची फाईट पाहणार आहोत. एकूण धावा फलकावरती 33. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. अरबाज शेख पहिला चेंडू डॉट. हा चेंडू बॅट मधून तडाखा ठोकलाय, लांब लचक षटकार. क्या बात आहे, फटका खूप चांगला. आणि आता अभिजित, विश्वजित आक्रमक झाला आणि आता अभिजित सुद्धा शांत बसत नाहीये. दोन्ही खेळाडू बाईक मॅन सुद्धा आहे. दोघांची क्रिकेट रसिकांना त्यांची सर्व माहिती आहे. मात्र आज नेऱ्याच्या या स्पर्धेमध्ये RCC पेठ विरुद्ध चढवलेला हल्ला बोल. एकूण धावा 39. अरबाज शेख नेक्स्ट बॉल. आक्रमणाचा प्रयत्न, भन्नाट वेग. हा चेंडू डॉट बॉल. पहिला चेंडू सुद्धा डॉट होता. त्यानंतर अभिजितनं बॅटचं तोंड उघडलं. अभिजित ठाकूरनं 4 चेंडूचा सामना केलाय आतापर्यंत. एक मोठा फटका. विश्वजितचा खेळ पाहिला तर विश्वजितनं 2 षटकार 2 चौकार, वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 25. समीरजी पाटील भूमी इंडिया स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीने अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांना 5,000चं कॅश प्राइज. भन्नाट वेग, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. 1 धाव इथे जरूर मिळणार आहे. पंचांचा इशारा आलाय. लेग बायच्या रूपानं संघ पुढे सरकेल आणि एकूण धावा फलकावर पूर्वार्ध आपण जरूर पाहतोय दिगोडे संघाविरुद्ध RCC पेठ यांच्यामध्ये होणारी फाईट. तर टोटल रन्स 4-0, 40 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 64 होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 54 आणि आता हा पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. जरूर आमचे बघा चेअरमॅन झालेत. आज एन्जॉय करताना सांगितलं उपवास चालू होणार आहे, त्याच्या अगोदर आम्ही मनोरंजन करतो. नक्की संजीवनीचा आनंद सुद्धा घेताना ड्राईव्ह करताना जरूर दूरकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफला मिळणार फक्त 1. क्रिकेटमध्ये तुम्हाला अचूक वेळ साधणं खूप महत्त्वाचं असतं. प्लस मायनसचं कोडं न उलगडलेलं कोडं जेव्हा दुसरा अंक असतो आपल्याला जरूर जेव्हा निकाल पाहायला मिळतो आणि तेव्हा घमासान. 2 बलवान संघ आहेत. मगाशीच आम्ही चर्चा केली की RCC पेठ संघ हा नाईट चॅम्पियन आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या संघाने केलेला प्रवास. मात्र समोर विश्वजितचा आता संघ आहे. आक्रमण करतोय, ताकदीचा वापर. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळणार. 2 धावेसाठी निघालेत. यस, गुड रनिंग. विश्वजित आणि अभिजित 2 सख्या बंधूची 2 बाबांची दहशत मैदानावर. आणि आता 4 षटकं संपली. एकूण धावा फलकावरती 43. यस DJ. नक्कीच संदेश. अजूनही आपले साईश शांत आहेत. साईश जर मूडमध्ये आले तर जरूर त्यांचा सुद्धा डान्स तुम्हाला पाहायला मिळेल. तर आमचे चेअर्समॅन यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. नक्कीच मॅचकडे वळूया. चांगल्या लढतीचा आनंद घेताना 2 बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट. पहिले सत्र समाप्त झाल्यानंतर टॉस केला जाईल. मातोश्री गॅरेज, रॉकस्टार, वेदांत 11 भादवड आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धार्थ अँड गोल्डी बामणडोंगरी. तर किंजल ट्रॉफीचे आयोजक तेजस म्हात्रे यांचे इथे आगमन झाले. मी शैलेश दादांना विनंती करेन तेजस म्हात्रे साहेबांचं आपण स्वागत करावं. केतन शेट्टरे आणि रुपेशभाई सिनारे, राकेशभाई सिनारे असतील, स्वप्नील सिनारे आम्ही पाहतोय. आज त्यांचा पृथ्वी आणि देवांश 11 दिगोडे संघ इथे खेळतोय. चांगलं वातावरण आहे आणि आज आम्ही पाहतोय चांगली रणनीतीची इम्प्लिमेंट केली दिगोडे संघानं. आतापर्यंत 4 षटकं संपली आणि एकूण धावा फलकावर 43. शेवटचं षटक. गोलंदाज झाला बंटी जोशी. बंटीचा हे वैयक्तिक दुसरं षटक आहे. पहिला चेंडू, आक्रमणाचा प्रयत्न. अभिजित आणि विश्वजित इथे प्रत्येक चेंडूवर प्रयत्न केला जाईल.
मोठे फटके खेळण्याचा. आणि आता शेवटचे 5 चेंडू आम्ही पाहतोय रवी शेठ पाटील बामणडोंगरी संघाचे पॅकर्स, सुभाष शेठ गोंडले आम्ही पाहतोय रॉकस्टार संघाचे, आम्ही पाहतोय जो भादवड संघ खेळणार आहेत त्या संघाच्या पॅकर्स सुद्धा इथे आगमन झाले. जरूर आम्ही त्यांचा सुद्धा नामोल्लेख करू. शेवटचे 5 चेंडू, एकूण धावा फलकावर 44. आक्रमणाचा प्रयत्न जरूर इथे पाहिला. इनसाइड सर्कल, क्षेत्ररक्षक तैनात. दिगोडे विरुद्ध RCC पेठ यांच्यामध्ये होणारी फाईट. धाव मिळणार 1. एकूण धावा फलकावरती 45. आता चेंडू शिल्लक असतील शेवटचे 4. बंटीनं कमालीची वापसी केल्या. पहिल्या षटकामध्ये त्याने 12 फेकल्या. पहिलं षटक फेकणारा गोलंदाज आता शेवटचं षटक हाताळतोय. म्हणजे जबाबदारी घेणं, रिस्पॉन्सिबिलिटी घेणं. पहिल्या षटकाची जबाबदारी घेतली आणि आता शेवटच्या षटकाची जबाबदारी. बॅकफुटला जाऊन जोरदार प्रहार, खोलवरचा चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात. 2 धावेसाठी मिसफील्ड. आणि या आपण पाहतो केलेल्या क्षेत्ररक्षकाने चुका, तितक्या वेगाने धाव पळून काढले आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. विश्वजित ठाकूर वैयक्तिक योगदान 15 चेंडूमध्ये 29 षटकार पाहिले 2 चौकार. चेंडू शिल्लक 3. धावा फलकावर 47. वारंवार खोलवरची गोलंदाजी. समोर विश्वजित 2 धावेसाठी थ्रो परफेक्ट, मात्र उंची जास्त, बॅकअप खूप चांगल्या. पंचांचा इशारा आलाय 1 रन शॉट. यस, 1 रन शॉट. इथे मात्र धाव घेण्याची तयारी. दिकोडे विरुद्ध पेठ यांच्यामध्ये 2 बलवान संघामधील लढाई आपण इथे पाहतोय. सँडी पालकर आहेत आमचे मेन अंपायर आणि आम्ही पाहतोय लेग अंपायर सूरज पाटील. शायनर ग्रुपचे अन्नदाते आहेत आणि आता शायनर ग्रुपमध्ये गर्दी का नाहीये, कोणीच नाहीये, सन्नाटा आहे शायनर ग्रुपच्या हवेलीमध्ये, कारण त्यांचे अन्नदाते मैदानावर आम्ही पाहतोय जरूर लेग अंपायर आहेत. शेवटचे 2 चेंडू. बंटी रिवासाठी विश्वजित कडून बऱ्याच वेळा प्रयत्न झाला, मात्र आज त्याला यश मिळालं नाही. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. जरूर चपलाई क्रिकेटचं उत्तम उदाहरण. ही लेग बायच्या रूपाने धाव मिळणारे. टोटल रन्स 5 षटकांचा सामना. एकूण धावा फलकावर 49. 49. शेवटचा चेंडू अभिजित ठाकूर, ज्या अभिजितनं 1 षटकार दाखवलाय, तब्बल चेंडूचा सामना केला 7 आणि त्याचं वैयक्तिक योगदान 10 धावा. आता शेवटचा चेंडू. लास्ट बॉल क्लीन बोल्ड. टोटल रन्स 49. 50 धावांचं टार्गेट. विजयासाठी दुसऱ्या अंकामध्ये खेळणाऱ्या संघ आम्ही पाहतो RCC पेठ संघाला. तर मी सन्माननीय विजयजी चव्हाण साहेबांचं मनापासून धन्यवाद. अगदी 5 रात्रीमध्ये जेव्हा वेळ मिळेल साहेब आवर्जून भेट देणार आहेत. मग झकिरिया पटेल साहेब असतील, आवर्जून ते या स्पर्धेला भेट देणार आहेत. आम्ही कोठारी साहेबांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतोय आणि गुरुनाथ पाटील साहेब वाकडी शिवप्रेमी, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद. आमचे समीरजी पाटील मुख्य आयोजक, आज आम्ही पाहतोय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांची प्रचंड मेहनत. तर टॉस केला जाईल. दोन्ही संघनायक, भादवडचे संघनायक या आपण तर जरूर पाहूया. तर याच दरम्यान आम्ही इथे सन्मान करणार आहोत किंजल ट्रॉफीचे आमचे यशस्वी आयोजक तेजसजी म्हात्रे साहेब. आज त्यांची किंजल ट्रॉफी पाहिली. ग्रामीणचे संघ, ग्रामपंचायतचा लॉर्ड्स, तालुका निहाय संघ, रायगड ओपन 40+ आणि खास करून म्हटलं तर किंजल ट्रॉफीमध्ये आम्ही पाहतो वुमन्स क्रिकेट ही संकल्पना राबवणारे आम्ही पाहतो. टेनिस क्रिकेट विश्वातील यशस्वी आयोजक तेजसजी म्हात्रे. मी शैलेश दादांना विनंती करेन आपण त्यांना सन्मानित करावं. त्यानंतर पुढचं स्वागत असणारे रविशेठ पाटील, यशस्वी पॅकर्स आहेत आणि बामणडोंगरीचे पुरस्कर्ते, साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल. साहेब आपलं मनापासून धन्यवाद. तर A1 जोडी सुकेशजी डाकी साहेब आणि निलेशजी पाटील यांच्या वतीनं स्पर्धेला आणि या सामन्याला शुभेच्छा आल्या, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद. तर रविशेठ पाटील यांचा इथे सन्मान होणार आहे. तर टॉस इथे होणारे दोन्ही संघनायक जरूर आलेत. तर रविशेठ पाटील आणि
तर सामन्याला इथे सुरुवात होईल. विजय नारायण चव्हाण चषक 2023 शिवजन्मोत्सव सोहळा साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान G211 जय हनुमान क्रिकेट संघ, गावदेवी क्रिकेट संघ, जय हनुमान व्यायाम मंडळ व अष्टविनायक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही विजय शेठ नारायण चव्हाण ट्रॉफी 2023 हे पर्व आपण पाहते. आणि त्या रात्रीच्या 12 वाजलेत. महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा. आणि आज नितीन पाटील यांच्या अत्यंत जवळचे मित्र भालचंद्र पाटील सांगडे यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या नेरे संघातर्फे नितीन पाटील, सूरज पाटील यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा आहेत. साहेब दिगोडे यांचा इथे सन्मान होणार आहे. आज आपण अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं मनापासून आम्ही धन्यवाद देतो. चला सामना सुरू करा. स्पर्धा खोळंबता कामा नाही. विजयजी नारायण चव्हाण ट्रॉफी ही स्पर्धा पाहतो आणि पहिल्या फेरीतील चौथा सामना. तर विनिंग टार्गेट असेल विजयासाठी 50. थैंक यू सो मच. तो मुकाबला यहाँ से शुरू होगा दोस्तों. यहाँ पर आए हुए तमाम दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से हम स्वागत करते हैं. जीतने के लिए टारगेट होगा 50 रनों का टारगेट है. विश्वजीत ठाकुर की अगुवाई वाली टीम हमने देखी थी. यहां से दिगोडे क्रिकेट टीम जिन्होंने 49 रन जोड़े. 30 रनों का योगदान था विश्वजीत का और अभिजीत ठाकुर ने योगदान दिया 10 रनों का. टोटल रन बने थे 49 और जीतने के लिए 50 का टारगेट है. पिछले 2 मुकाबले का इतिहास हम देखेंगे. पहले मुकाबले में रन चेस नहीं हुए, दूसरे मुकाबले में भी रन चेस नहीं हुए. लेकिन तीसरा मुकाबला है. पहले मुकाबले में 64 का पीछा करना था, दूसरे मुकाबले में 54 का पीछा करना था और तीसरे मुकाबले में पीछा करना है लगभग 50 रनों का. टॉस यहां पर किया जा रहा है. तर मी सन्माननीय प्रफुल्ल पाटील साहेब दिगोडे साहेबांना विनंती करेन. राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व माजी सरपंच प्रफुल्लजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभास्ते टॉस होणार आहे आणि टार्गेट आहे विजयासाठी 50. पंच सामना सुरू करायचा आहे. स्पर्धा खोळंबता कामा नये. तर टॉस इथे होतोय. तेजस मात्रे किंजल ट्रॉफीचे आयोजक सुद्धा आहेत आणि संघनायक आणि भादवडनं टॉस जिंकलाय. टॉस विन टीम भादवडनं टॉस जिंकला. दोन्ही संघांना चांगल्या खेळासाठी आम्ही शुभेच्छा देतो. भादवड डिसिजन पेंडिंग आहे. बॉलिंग यस टॉस जिंकला आणि डिसाइडेड फील्ड फर्स्ट. थैंक यू सो मच. तो मैदान के अंदर जाएंगे. 50 का टारगेट. उल्टी गिनती शुरू. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम इज ऑन. पहली गेंद रफ्तार पेस देखी. क्या ये जबरदस्त गेंदबाजी है. 50 रनों का टारगेट है. 2 बल्लेबाज मैदान के अंदर सोहेल शेख और बंटी जोशी को मैदान के अंदर हम देख सकते हैं दोस्तों. शानदार और जानदार लड़ाई मैदान के अंदर देखने को मिलेगी. किस तरीके से यह मुकाबला आगे बढ़ेगा यह भी देखने वाली बात है. क्योंकि जैसे कहते हैं ना, उम्मीदें तैरती रहती है, कश्तियां डूब जाती है, कुछ घर सलामत रहते हैं. आंधियां जब भी आती है बचा ले जो हर तूफान से, उसे आस कहते हैं. बड़ा मजबूत है ये धागा जिसे विश्वास कहते हैं. और वो विश्वास मैदान के अंदर कौन सी टीम अदा कर पाएगी यह भी देखने वाली बात है. शानदार नजारा सभी दर्शकों की निगाह है मैदान के अंदर होनी चाहिए. आज के दिन का यह सबसे बड़ा मुकाबला. अच्छा स्ट्रोक है. केवल फ्लिक किया इस गेंद को, केवल दिशा दी ऐसा लगा. जबरदस्त बल्लेबाजी. बंटी जोशी मैन इन फॉर्म चौके से किया शुरुआत.
थैंक यू सो मच। बंटी जोशी का इरादा कुछ अलग है। इस बार विश्वजीत कट करना चाहते थे इस गेंद को, पीछे खिलाड़ी तैनात है। तू मैं मिसअंडरस्टैंडिंग। बड़ी मछली जाल में कुछ घटा मैदान के अंदर, यह अच्छा नहीं था पेट क्रिकेट टीम के लिए। सोहेल शेख बैक टू दी पवेलियन, मैदान के बाहर। जैसे कहते हैं ना, जहां हर नदी समा जाए वही समंदर है, और जहां हर सख जुड़ जाए वही मंदिर है। और सभी को एक बार फिर से महाशिवरात्रि की ढेर सारी शुभकामनाएं। जबरदस्त मुकाबला, जो छलकता है घड़ा वो आधा भरा होता है, वो सोना भी भट्टी में पड़ के ही खड़ा होता है। एक बात बता दूं तुम्हें मेरे दोस्त, आदमी पैसों से नहीं कर्मों से बड़ा होता है, और कौन कर्म अच्छे करेगा मैदान में ये भी देखने वाली बात है। अच्छा स्ट्रोक है इस बार, बंटी रुकेंगे नहीं, गेंद जाएगी सीमा पार। बंटी के बल्ले से यह दूसरा चौका है। थैंक यू सो मच। ये बड़ा खिलाड़ी है जिसके नाम के ऊपर 10 बाइक, एक 4 व्हीलर कार है। आग उगलता हुआ अपने बल्ले से 2 चौके अब तक लगे हैं। टीम की रन संख्या की बात करेंगे, स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। शानदार आगाज मुकाबले का, 50 का टारगेट है। सोहेल मैदान के बाहर लौट चुके, गेंदबाजी के लिए तैयार विश्वजीत। ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, बंटी खतरे में है, बड़ी मछली जाल में है। बिग फिश इन द नेट, सबसे बड़ा सुपरस्टार मैदान के अंदर धराशायी होता हुआ, और जश्न का माहौल दिगोडे टीम के खेमे में। दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर। जब विश्वजीत ठाकुर ने अपने करियर की शुरुआत की थी, क्या दमदार नाम कमाया था। जैसे कहते हैं ना, आयु थोड़ी बड़ी है लेकिन उत्साह आज भी वही है। नदी चाहे गहरी है लेकिन प्रवाह आज भी वही है। वही दमखम, वही चमचम, मन ठाठ वही है। तलवार पुरानी है पर धार और काट आज भी वही है। और जैसे ही 2 चौके आए थे, शिकार किया बंटी का। रिवर्स अटेम्प्ट, डंटी गुल, लाजवाब ये गेंदबाजी है। रफ्तार, अल्ट्रा फास्ट विश्वजीत ठाकुर एक्सप्रेस। स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत। एवन जोडी अर्थातच केंद्रीय मंत्री चषकाचे यशस्वी आयोजक आणि कपिल पाटील साहेबांचे आर्थिक खंते समर्थक सन्माननीय सुकेश ढाकी साहेब, विद्यमान उपसरपंच आणि निलेशजी पाटील साहेब यांच्या वतीने शुभेच्छा आहेत। त्यांच्या समवेत बालाशेठ म्हात्रे साहेब फुंडे यांच्या वतीने शुभेच्छा आहेत, त्यांचा आम्ही स्वीकार करतो आणि पेट क्रिकेट संघाला त्यांच्या वतीने शुभेच्छा। धन्यवाद। थैंक यू सो मच। क्या प्रवीण मुकाबला घटा है मैदान में। 2 चौके जरूर आए थे। अब 1 ओवर की समाप्ति होती हुई विश्वजीत ठाकुर के ओवर में रन बने 9, और टोटल सफलता रही दिगोडे क्रिकेट टीम के नाम 3, जिसमें 2 विकेट नाम रही विश्वजीत के, जिसमें बंटी का विकेट शामिल था, जिसमें नमित का विकेट शामिल था। अब तेजस जोशी और उनका साथ निभाएंगे मैदान के अंदर सुमित खांडेकर। अब इन खिलाड़ियों को साझेदारी की जरूरत है। अच्छा मुकाबला घटेगा, इसमें कोई शक की बात नहीं है। सभी दर्शक इसी मुकाबले को देखने के लिए, सभी की निगाहें मैदान के अंदर होनी चाहिए। दोस्तों, दिल धड़काने वाली ये कहानी मैदान के अंदर पेश होगी। पहले ओवर में 9 आए, 50 का पीछा कर रही है। मुकाबला छोड़ेंगे नहीं, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। शानदार मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। जैसे कहते हैं ना कि लड़ाइयां नहीं जीती जाती तंत्र मंत्र और यंत्र से, लड़ाइयां जीती जाती है षड्यंत्र से। और यह षड्यंत्र कौन अदा कर पाएगा। आड़े बल्ले से खेलने की कोशिश है।
डॉट गेंद की यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता है। गेंदबाजी में गेंदबाज एक बार फिर से तैयार होंगे। अभिजीत ठाकुर ओवर द विकेट से ये गेंद आएगी, कट करना चाहते थे ये गेंद, अंपायर नितिन पाटिल सर इनका इशारा आता है कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई पहले ओवर में 9 आए थे। इस ओवर की शुरुआत दमदार रही थी, डॉट गेंद आई थी, उसके बाद ये वाइड गेंद करार अंपायर द्वारा। टीम की रन संख्या की बात करेंगे, स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं टोटल 10 रन बने हैं 3 विकेट के नुकसान के ऊपर। पहले बल्लेबाजी की थी दिगोड़े क्रिकेट टीम ने 49 रन जोड़े थे। शानदार मुकाबला जारी है दोस्तों, जबरदस्त लड़ाई मैदान के अंदर जारी है। ओवर द विकेट से अभिजीत ठाकुर सामने होंगे बल्लेबाज। सीधे बल्ले से इस गेंद को खेला डाउन द ग्राउंड, कोई खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिलेगा चौका। मुकाबला है, अभिजीत ठाकुर एक बार फिर से तैयार। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट से फेंकेंगे तेजस के लिए। हल्की सी अपील हुई थी, जरूर पीछे खिलाड़ी तैनात है, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, थोड़ा सा मुकाबले को अंदर लेके जाना है, डीप लेके जाना है आपको। अंपायर का इशारा आएगा, लेग बाइंस का 1 रन मिलता है। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ेगी। टीम की रन संख्या जाकर पहुंची है 15 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। शानदार मुकाबला है दोस्तों, 50 रनों का टारगेट, वहां तक पहुंचने के लिए संघर्ष जारी है, वहां तक पहुंचने के लिए जज्बा आपके अंदर होना चाहिए। 2 मुकाबले में रन चेस नहीं हुए, क्या यहां पर रन चेस हो गए या फिर ये इतिहास बरकरार रखेगी दिगोड़े क्रिकेट टीम या आरसीसी पेट का पलटवार होगा। अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी तैनात था लेकिन मात्र बनेगा दर्शक। गेंद सीधा साइड स्क्रीन के ऊपर लैंड करेगी, गेंद सीमा पार, मिलेगा छक्का। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। ये गेंद हमने देखी तेज रफ्तार से फेंकी हुई थी आरसीसी पेट क्रिकेट टीम के लिए। एवन जोड़ी जिनको कहा जाता है सुकेश जी डाके और नीलेश जी पाटिल, इनके माध्यम से आरसीसी पेट क्रिकेट टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं आई है। इस ओवर की आने वाली यह अंतिम गेंद है, 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। यह गेंद भी कमाल की रही, जादूगरी हमने अंतिम 2 गेंदों के ऊपर अभिजीत की देखी। 2 ओवर की यहां से समाप्ति होती हुई और 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या है टोटल 21 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। अब गेंदें बचेगी 18 और जीतने के लिए 29 रनों की जरूरत है। नीलेश पाटील एक नंबर नगाचौकन जीवन दिलाई डेंजर सुकेश टाकी एक नंबर नगाचौकन जीवन दिलाई डेंजर नादी लागले त्यांचे 12 वाजले नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच छुवंतर सुकेश टाकी एक नंबर नीलेश पाटील एक नंबर नगाचौकन जीवन दिलाई डेंजर सुकेश टाकी एक मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। गेंदबाज इस मर्तबा तैयार, हल्के हाथों से इस गेंद को खेला, पीछे खिलाड़ी तैनात जरूर है। 1 रन का इजाफा होता है, दूसरे की कोशिश है, खतरा उठाया, जोखिम उठाया और अंपायर का इशारा आएगा। जरूरत नहीं थी इस रन की, लेकिन फिर भी अंपायर का इशारा आएगा। थर्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल इज आउट। तीसरे अंपायर की यहां पर मांग की जा रही है, सिंगल को डबल में कन्वर्ट करने की कोशिश यहां पर की जा रही थी और यहां पर हमने देखा डायरेक्ट हिट की तलाश जरूर थी, लेकिन थोड़ा सा थ्रो वाइड आया। विश्वजीत ने कलेक्ट किया इस थ्रो को, जबरदस्त कलेक्टिंग थी। क्लोज कॉल है, क्लोज कॉल है।
तर इथे चावी हरवली बघा, कोणाची असेल तर आपण घेऊन जा. मला तर वाटते बजाजची चावी आहे गाडी. मला तर वाटते बजाज विक्रांत गाडीची चावी आहे, तर ज्याची असेल ती आपण घेण्यासाठी यावं. तर गोल्डी 11 संघाचे पुरस्कर्ते अर्थात सुहास शेठ गोंदी साहेब बामणडोंगरी यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. रुपेश शिनारे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण देखील यावं. तो गुजारिश होगी जो पवेलियन है उससे आवाज आप दे नहीं सकते, खिलाड़ियों से ये हिदायत होगी दोस्तों. वहां पर हमारे आयोजक मौजूद है, शाइनर ग्रुप के हमारे मेंबर्स वहां पर मौजूद है, तो आपको वहां से आवाज देना बिल्कुल मना है. मैदान के अंदर हम निकल चलते हैं दोस्तों. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. कट किया इस गेंद को, तकनीक का इस्तेमाल था, लेकिन ये कप्तानी है दोस्तों. दूसरे की तलाश थी, थ्रो अच्छा नहीं आया. फील्डिंग की यदि बात करेंगे, फील्ड प्लेसमेंट हम देखेंगे. थर्ड मैन लेकर रखा था, वो जानते हैं इस प्रकार की सोच रहेगी. जब थर्ड मैन में खिलाड़ी थे, कट करने की कोशिश थी और वहां पर हमने देखा. तर याच दरम्यान वाल ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि जीवदानी बामणडोंगरी संघाचे संस्थापक सन्माननीय अमरशेठ म्हात्रे साहेबांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं. त्यांच्या समेत संजयजी खोत साहेब आणि या गोल्डी संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय सुहास शेठ गोंदी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. मैदान के अंदर हम निकल चलेंगे दोस्तों. अंतिम 16 गेंदे हैं, 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. किसके तरफ ये बाजी पलटेगी? ये क्रिकेट है दोस्तों, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती. क्या बाजी पलटेगी? अंपायर का इशारा आएगा, वाइड गेंद करार. सैंडी पालकर सर केवाले जिनका इशारा आता है, जिस तरीके से पंचो हमें उड़ने के लिए अपने पंख खोलता है, उसी तरीके से अंपायर ने अपने बाहें खोली और हमें दिखाया कि यह गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई यह समीकरण क्रिकेट का बदलता है. 16 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की जरूरत. गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार. विश्वजीत ठाकुर पहले ओवर में 9 रन खर्च किए थे. इस ओवर की शुरुआत भी अच्छी की है, लेकिन इस बार यहां पर क्या यह बल्ले का किनारा था? नाराज है. जी हां, यह जीवनदान है. जबरदस्त गेंदबाजी का नजारा मैदान के अंदर हम देख सकते हैं. जिस तरीके से कहते हैं ना कि बिंदास मुस्कुराओ क्या गम है, टेंशन यहां जिंदगी में किसको कम है. हार या जीत तो सिर्फ एक भ्रम है, और इसी का नाम कभी खुशी कभी गम है. किनके हिस्से में आएगी खुशी, किनके हिस्से में आएंगे गम. अंतिम गेंदे 15 है और जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता. मैदान के अंदर हम चलेंगे दोस्तों. लाजवाब लाजवाब ये मुकाबला है. दिल की धड़कनें तेज करने वाला हाई वोल्टेज ड्रामा मैदान के अंदर शुरू है. स्कूप करना चाहते थे, इस बार कहीं पर निगाह है, कहीं पे निशाना. खिलाड़ी पीछे तैनात है. इस बार केवल एक ही रन मिलेगा. सिंगल डबल से ज्यादा फर्क पड़ेगा नहीं. यदि दिगोड़े क्रिकेट टीम की बात करेंगे, चौके रोकने, छक्के रोकने, खासतौर पर विश्वजीत एकाध विकेट यहां पर चटका कर देंगे तो सोने पर सुहागा हो जाएगा. लेकिन कोशिश किस प्रकार से रहेगी, रणनीति या किस प्रकार से रहेगी आरसीसी पेट क्रिकेट टीम की, यह भी देखने वाली बात है. अंतिम 14 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 24 रनों की आवश्यकता. जिस तरीके से कहते हैं ना कि जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. या आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए. वो जीत की भूख क्या नजर आएगी, ये भी देखने वाली बात है. 14-24 ये गेंद सॉफ्ट डिसमिसल. खिलाड़ी वहां पर मौजूद है, जैसे मैंने कहा था कमेंटेटर कर्स, और एक विकेट आता है दिगोड़ी क्रिकेट टीम के खाते में. चौथा खिलाड़ी मैदान, 5वां खिलाड़ी मैदान के बाहर लौटता है. अब गेंदे बचेगी यहां से 13 और जीतने के लिए जरूरत है 24 रनों की जरूरत. जीतने के लिए 18 में 29 की जरूरत थी. पिछली 5 गेंदों में केवल 5 रन आए. शानदार मुकाबला चलता है बीच मैदान के अंदर.
जिस तरीके से कहते हैं ना कि खुद ही से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता। कोशिश करते रहो तो जान जाओगे, मुकद्दर का हमेशा बंद दरवाजा नहीं होता। लेकिन ये जीत का दरवाजा किसके तरफ खुलेगा? अंतिम गेंदे है 13 और जीतने के लिए 24 की आवश्यकता। एक तरफ आरसीसी पेट और दूसरी तरफ हम देख सकते दिगोड़े क्रिकेट टीम के बीच में चलता हुआ ये दिलकश नजारा मैदान के अंदर। अंतिम 13 गेंदे और जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता। गेंदबाज विश्वजीत हल्के हाथों से खेला इस गेंद को, जानबूझकर सिंगल के लिए खेला गया। ये स्ट्रोक स्ट्राइक रखेंगे अपने पास बल्लेबाज निखिल जो 7वें नंबर के ऊपर आए बल्लेबाजी करने के लिए। अब गेंदे बचेगी 12, दोनों तरफ मुकाबला खुला है, 50-50 बैलेंस मुकाबला। 12 गेंदे 23 रनों की जरूरत। वाला तो शीश पाटील छकड़े वाला, ये चंद्या बैल वाला तो साईश पाटील छकड़े वाला, हे मास्टर बैल वाला तो शीश पाटील छकड़े वाला। थैंक यू सो मच। 12 गेंदे जीतने के लिए 23 की आवश्यकता। 27 रनों के ऊपर 5 खिलाड़ी खोए हैं आरसीसी पेट क्रिकेट टीम ने। अब गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज आयुष। 2 खिलाड़ी मैदान के अंदर मौजूद है, निखिल और उनका साथ निभा रहे। मैदान के अंदर हम देख सकते हैं बल्लेबाज तेजस। मैदान के अंदर हम जाएंगे जरूर दोस्तों। अंतिम 12 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज होंगे निखिल जिन्होंने पिछली गेंद के ऊपर सिंगल लिया था। स्ट्राइक अपने पास रखेंगे। छोटे कद के खिलाड़ी है लेकिन बड़े हौसलों के साथ बल्लेबाजी करना जानते हैं। ऐसे मौके में बल्लेबाजी करना जानते हैं, ऐसे हालातों में, ऐसे परिस्थितियों में न जाने कितनी बार क्रिकेट खेला है। दूसरी तरफ ये आयुष मैदान के अंदर क्या रन बचा पाएंगे, विकेटें क्या आएगी इस ओवर में, क्या अंतिम क्षणों तक मुकाबला चला जाएगा। कई सारे सवाल है, खिलाड़ी तो कई है लेकिन असली खेल अब कौन खेलेगा। अंतिम 12 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। आयुष तैयार, पहली गेंद निखिल के लिए गेंद आएगी, पीछे खिलाड़ी तैनात है। 1 रन तो आसानी के साथ पूरा करेंगे, दूसरी की तलाश। जरूरत नहीं थी यहां पर। निखिल स्ट्राइक रखना चाहते हैं। अंपायर्स रिव्यू हिट विकेट के लिए, बीमर के लिए यहां पर प्लेयर्स रिव्यू है। अंपायर कॉल सॉफ्ट सिग्नल नो गेंद करा रहे। कोशिशें यहां पर की जा रही है खिलाड़ियों के माध्यम से। अंपायर्स ने नो घोषित किया था इस गेंद को, सॉफ्ट सिग्नल नो गेंद करा रहे। प्लेयर्स रिव्यू है। मैदान के अंदर हम चाहेंगे जरूर। तीसरे अंपायर की मांग है दोस्तों, क्लोज कॉल है। यह हाई वोल्टेज ड्रामा है दोस्तों, सभी के दिल की धड़कनें तेज है। अलग अलग एंगल से यहां पर चेक किया जा रहा है। सॉफ्ट सिग्नल नो है। आरसीसी पेट उनके खिलाफ खेल रही है दिगोड़े क्रिकेट टीम। 50 रनों का यह टारगेट था। समीकरण के बारे में हम चर्चा करेंगे दोस्तों।
और यहाँ पर डिसीजन आएगा। यस, अंपायर के नतीजे के साथ हम जाएंगे नो गेंद करार। जबरदस्त ये मुकाबला है। रन मिलेंगे इस गेंद के ऊपर 1+1, 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। विकेट जरूर गिरा था, लेकिन यहाँ पर फ्री हिट होगी निखिल के लिए। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। आयुष तैयार, फ्री हिट निखिल के लिए। तेज यॉर्कर था, यॉर्कर से वार विरोधी पे शिकार जिसे कहा जाते हैं। फ्री हिट का फायदा उठा नहीं पाए, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। पहली गेंद के ऊपर 2 रन आए थे जो नो गेंद थी, और उसके बाद हमने देखा इस गेंद के ऊपर सिंगल। तो पहली गेंद के ऊपर 1 गेंद में 3 रन बन चुके हैं। जो समीकरण था 12 गेंदों में 21 रनों, 12 गेंदों में 23 रनों का जो समीकरण बचा है, 11 गेंदें और जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता। आयुष कोहली एक बार फिर से तैयार। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज होंगे। ऑन स्ट्राइक अविनाश वास्कर के लिए गेंद थी, पीछे खिलाड़ी तैनात है, मौका बन जाएगा मिड विकेट में। एक और खिलाड़ी मैदान के बाहर, नंबर 7 गोज डाउन, 7वां खिलाड़ी मैदान के बाहर। के ऊपर बल्लेबाज होंगे। इन एट नंबर 9 साइराज शेख, साइबाज शेख। ये गेंद तेज तर्रार थी, डायरेक्ट हिट की कोशिश थी, कलेक्ट नहीं कर पाए इस गेंद को, और 1 रन का इजाफा होता है। 9 गेंदें जीतने के लिए 19 रन की दरकरार है। क्या ये रन बनेंगे? क्या ये माहौल बना देगी दिगोड़े क्रिकेट टीम, या फिर पेट क्रिकेट टीम मुकाबला लेकर उठ जाएगी? किसकी जीत होगी, किसकी हार होगी, ये आंकड़ों का गणित हमें बेहद पसंद है। अंतिम 9 गेंदें और जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता। अच्छी बात यह है दिगोड़े क्रिकेट टीम के लिए कि 7 विकेट उन्होंने चटकाए हैं, लेकिन अभी भी मौजूद है मैदान के अंदर निखिल, उसके ऊपर भरोसा करती है टीम। साइबाज शेख क्या मैदान के अंदर मुकाबला बदल पाएंगे? अंतिम 9 गेंदें, 19 की जरूरत। स्कूप करने का यह प्रयास था, प्रयास रंग नहीं लाया। निखिल हुए इस गेंद को डॉट। 8 गेंदें और जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता। मुकाबला थोड़ा सा दूर पहुंचता हुआ 50 रनों की जरूरत थी। शुरुआत दमदार की थी, बंटी ने आकर मुकाबले में 2 चौके लगाए थे लगातार विश्वजीत के ऊपर, लेकिन उसके बाद एक के बाद एक विकेट चटकाती चली गई और आरसीटी पेट क्रिकेट टीम थोड़े से प्रेशर को महसूस करती हुई। 8 गेंदें जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता। सीधे बल्ले से खेला, डाउन द ग्राउंड, डांसिंग ऑन द विकेट, गेंद सीमा रेखा पार। यस, इट इज अ ह्यूज वन। जरूरत थी इस छक्के की, मौका बन जाएगा और छक्का मिल जाएगा। अब 7 गेंदें जीतने के लिए 13 की जरूरत। सात गेंदे 13 रन, 8 में 19 चाहिए थे। ये छक्के की जरूरत थी, वो छक्का दिखाया। आयुष के ऊपर अब प्रेशर बनता बा। अंतिम 7 गेंदे जीतने के लिए 13 की जरूरत। हल्के हाथों से इस गेंद को खेला, 1 रन तो मिलेगा जरूर। क्या दूसरा चाहते हैं निखिल? जी हां, दूसरे रन की तलाश थी और 2 रन का यहां से इजाफा होता हुआ। तो अंतिम गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए जरूरत होगी 1 और 1, 11 रनों की आवश्यकता। आमचा सरपंच बैल पुरून उरतो जाईल तिथल्या अंड्यात. आमचा सरपंच बैल पुरून उरतो जाईल तिथल्या अंड्यात. आमचा सरपंच बैल पुरून उरतो जाईल तिथल्या अंड्यात. आमचा सरपंच बैल पुरून उरतो जाईल तिथल्या
थैंक यू सो मच। अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 11 की आवश्यकता। एक समय था जब मंत्र काम करते थे, उसके बाद एक समय आया जिसमें तंत्र काम करते थे, फिर समय आया जिसमें यंत्र काम करते थे, आज के समय में षड्यंत्र काम करते हैं। और षड्यंत्र कौन सी टीम रच पाएगी बीच मैदान के अंदर, यह भी देखने वाली बात है। क्योंकि कहते हैं जहां सिर झुक जाए वह मंदिर, जहां हर नदी समा जाए वह समंदर है। जीवन की इस कर्मभूमि में युद्ध बहुत है, जो हर जंग जीत पाए वही सिकंदर है। और इस मुकाबले का सिकंदर मैदान के अंदर कौन होगा, यह भी देखने वाली बात है। क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना कि कीमत पानी की नहीं प्यास की होती है, कीमत जान की नहीं सांस की होती है। यूं तो बहुत रिश्ते बनते हैं दोस्तों दुनिया में, लेकिन कीमत रिश्तों की नहीं विश्वास की होती है। और वो विश्वास मैदान के अंदर कौन सी टीम दिखा पाएगी। 6 गेंदे 11 की आवश्यकता। गेंदबाजी लेकर चलेंगे मंगल ठाकुर, तो स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज होंगे साहिबा शेख, जो 90 नंबर के खिलाड़ी है। निखिल स्ट्राइक चाहेंगे इस ओवर में। अंतिम 6 गेंदे, सिंगल को बचाना है। क्या बचाएगी या फिर षड्यंत्र प्लानिंग कुछ और होगी। दिल की धड़कनें तेज करने वाला ये क्रिकेट का नाटक अब शुरू हो चुका है। पहली गेंद अंपायर का इशारा, नो गेंद करार। लाइन्स बिलोंग टू दी अंपायर्स। उस आप लाइन को क्रॉस नहीं कर सकते। और यहां पर अंपायर ने दिखाया कि आपने ये गेंद नो फेंकी है, गेंद कमाल की थी। ये नसीब है दोस्तों, जबरदस्त। ये किस्मत का खेल है क्रिकेट, नसीब किसका बदलेगा ये भी देखने वाली बात है। जबरदस्त मुकाबला, क्या कमाल की गेंद थी, लाजवाब गेंद थी। साहिबाज को खामोश भी रखा था, लेकिन नो गेंद करार आई अंपायर के द्वारा। अब समीकरण फिर से बदलेगा, ये आंकड़ों का गणित कठिन होगा। 6 गेंदे जीतने के लिए 10 की आवश्यकता। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। एक बार फिर से मंगल ठाकुर, फ्री हिट की ये गेंद है। ये फ्री हिट की गेंद, पीछे खिलाड़ी तैनात, आगे जाए पीछे जाए, मिस फील्ड, नतीजा हमारे सामने। और गेंद सीमा पर, दबाव का चौका। सो मच। 5 गेंदे और जीतने के लिए अब 6 की जरूरत है। क्या यह मुकाबला बदल पाएगा? क्या इतनी जान रखते हैं मंगल ठाकुर कि मुकाबला यहां से खींचेंगे? याद रखना दोस्तों, 7 खिलाड़ी पहले से डाउन है। यहां पर एक आध विकेट मुकाबला फिर से बन जाएगा और वही कोशिश रहेगी। अब प्लानिंग किस प्रकार से करेंगे यह भी देखने वाली बात है। कि जिस तरीके से कहते हैं ना कि सपने वो होते जो कभी सोने नहीं देते और अपने वो होते जो कभी रोने नहीं देते। कौन सा खिलाड़ी अपना है, कौन सा खिलाड़ी पराया? अंतिम गेंदे 5 और जीतने के लिए 6 की जरूरत। साहिबा शेख ऑन स्ट्राइक, मंगल ठाकुर इस मुकाबले का भविष्य लेकर चलेंगे। दूसरी गेंद आएगी, डॉट। मुकाबले में मजा है बरकरार, इसी का नाम क्रिकेट है दोस्तों। यहां पर सभी के दिल धक धक करते हुए नजर आ रहे। अंतिम 4 गेंदे जीतने के लिए जरूरत है 6 रनों की आवश्यकता। जिस तरीके से कहते हैं ना दिन देखता है ना रात देखता है, यह खिलाड़ी तो सिर्फ टीम के हालात देखता है। और किन के लिए हालात बद से बदतर होंगे, किन के लिए हालात सुधर जाएंगे। 4 गेंदे जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। उठाने का प्रयास है, पीछे खिलाड़ी तैनात है, गेंद सीमा पार है। आरसीसी पेट, यस, और मुकाबला जीता। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड।
कि आरसीसी पेट क्रिकेट टीम के लिए मुकाबला फंस गया और 90 नंबर का खिलाड़ी आया जिन्होंने दिखाया कि मुझ में भी इतना दम है कि मुकाबला हम भी फिनिश कर सकते हैं और मुकाबला अपने स्टाइल में फिनिश किया और मैन ऑफ द मैच 4 गेंद 11 का बेशकीमती योगदान साहिबा शेख मैन ऑफ द मैच। तर मुस्तुबा शेख कडून फलंदाज शेबाग शेखला 500 रुपये आलेत आणि पॅकर्स आमचे प्रकाश चौगुले यांनी आम्हाला सांगितलं आरसीसी पेठच्या सुकेश डाकी A1 जोडी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली सुकेश डाके आणि निलेश पाटील आणि सुकेश डाके यांच्याकडून फलंदाजाला षटकार मारलं त्याला 2000चं कॅश प्राइज आलं। साहिबा शेख यांच्याकडून 500 रुपये। तर जरूर आम्ही पाहतोय साहेबाजला हे कॅश प्राइज मिळाले आणि मी आतापर्यंत पाहतोय तब्बल 2500चं कॅश प्राइज फलंदाज होते। आम्ही पाहिलं आरसीसी पेठ दिगोडे संघाने चांगला प्रयत्न खूप छान केले मात्र क्षेत्ररक्षकानं केलेल्या चुका सामना त्यांना गमवावा लागला आणि ऐन मोक्याच्या वेळी नाईट किंग साठी ओळखला जाणारा आरसीसी पेठचा मदतीला धावून आला फलंदाज साहिबा शेख 2 मोठ्या फटक्यानं सामन्याला चांगलं रिकव्हर केलं। तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय 9व्या क्रमांकावर आला चांगला खेळ केला तो 4 चेंडूचा सामना करत तब्बल योगदान दिलं आपण त्याचं योगदान पाहिलं 11 धावा। तर साहिबा शेख ठरला मॅन ऑफ द मॅच। 1 षटकामध्ये त्यानं जरूर 7 धावा देत 1 विकेट सुद्धा घेतलं। तर इथे जरूर आम्ही पाहतोय जितेश पाटील यांना मी विनंती करेन जितेश शेठ पाटील आपल्या पवित्र शुभ हस्ते कॅश प्राइज आणि मी जरूर विनंती करेन